नमस्कार, माझे नाव नेहा किसन नाईक. मी इयत्ता 5वी शिकते. माझी शाळेचे नाव जिप्पा उच्च प्राथमिक शाळा दरेपूर. आज दादाभाई नौरोजी यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्याचा इतिहास व राष्ट्रीय काँग्रेसचे कार्य याबाबत चर्चा व संवाद साधणार आहोत. चला मग. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1885. काँग्रेसचे प्रारंभिक टप्पे कोणते? मवाळ आणि जहाल. मवाळ गटाचे प्रमुख कोण? गोपाळ कृष्ण गोखले. जहाल गटाचे प्रमुख कोण? लोकमान्य टिळक. जहाल गटाचे ब्रीदवाक्य कोणते? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. मला दादाभाई नौरोजी यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल थोडक्यात माहिती सांग. तुम्हाला दादाभाई नौरोजी यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे दिली आहे. दादाभाई नौरोजी यांचे शैक्षणिक कार्य. दादाभाई नौरोजी यांनी भारतातील आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून महत्त्वाचे योगदान दिले. पहिले भारतीय प्राध्यापक ते एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथे गणिताचे प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्त होणारे पहिले भारतीय होते. स्त्री शिक्षणाचे प्रणेते. त्यांनी स्त्री शिक्षणावर विशेष भर दिला. कन्याशाळांची स्थापना. द स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुंबई मुलींसाठी अनेक मराठी आणि गुजराती शाळा सुरू करण्यास मदत केली. ज्ञान प्रसारक सभा. त्यांनी ज्ञान प्रसारक सभा या संस्थेच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला, ज्याचा उद्देश ज्ञान आणि शिक्षणाचा प्रसार करणे हा होता. लेखन आणि संपादन. त्यांनी ज्ञान प्रसारक नावाच्या नियतकालिकाचे संपादन केले आणि या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर जागरूकता वाढवली. विदेशात अध्यापन. त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. थोडक्यात त्यांनी शिक्षण, विशेषतः स्त्री शिक्षण आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून समाज सुधारणा करण्यासाठी भरीव कामगिरी केली. दादा